लालबाग राजाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। आज रात्री 12 वाजता चरणस्पर्श रांग बंद होणार आहे। शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून राजाचं मुखदर्शनही बंद होईल। राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। तर लालबाग राजाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। आज रात्री 12 वाजता चरणस्पर्श रांग बंद होणार आहे। या संदर्भात आपण जाणून घेऊयात। लालबाग परिसरात सध्या आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत। मीनाक्षी, लालबाग राजाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। खरं तर आज रात्री 12 वाजता चरणस्पर्श रांग बंद होणार आहे। तर शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून राजाचं मुखदर्शनही बंद होणार असल्याचं समजतंय। निश्चितच कृपा, खरं तर आपण पाहतोय की सध्या संपूर्ण जगभरामध्ये जी आहे ती गणेशोत्सवाची जी आहे आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः मुंबईमध्ये प्रसिद्ध अशा आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजासाठी लाखो भाविक जे आहेत ते दर दिवसाला येत असतात। त्यामुळे आजही सकाळी आपण पहाटे पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान अशी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मात्र आज दिवसभरामध्ये देखील अशीच ही गर्दी जी आहे पाहायला मिळेल। मात्र यंदा जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा दुपटीनं जी गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून लाखो भाविक येत असतात। त्यामुळे आजपासून आपण पाहतोय, आज खरं तर गुरुवार आहे आणि 4 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री 12 वाजल्यापासून जी आहे ती चरणस्पर्शाची रांग जी आहे ती बंद करण्यात येणार आहे। आणि उद्यापासून आपण जर पाहिलं तर इथे येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी मुखदर्शनाची रांग जी आहे ती बंद केली जाणार आहे। त्यामुळे आज आणि उद्यामध्ये ज्या भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी आज रात्रीपर्यंत चरणस्पर्शाच्या रांगेमध्ये उभं राहू शकतात। मात्र 12 नंतर ही रांग जी आहे ती बंद केली जाणार आहे आणि जे दर्शनासाठी उभे असलेले गणेश भक्त जे आहेत त्यांनाच पुढे दर्शन जे आहे ते मिळू शकतं। खरं तर आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या या संपूर्णतः विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठीची ही संपूर्णतः सूचना जी आहे ती वारंवार लालबागच्या राजा म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या तर्फे आपण पाहतोय की दिली जात आहे। खरं तर आपण पाहतो की लाखोच्या संख्येने येणाऱ्या गणेश भक्तांसाठी यंदा खास आकर्षित करणारं हेच म्हणजे तिरुपती बालाजीचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पाहायला मिळते। दुसरीकडे आतमधला जर आपण संपूर्णतः देखावा पाहिला तर आकर्षित करणारेला आहे आणि इथे येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो आनंदमय आणि इथे येणारा प्रत्येक भाविक जो आहे लालबागच्या राजाचा एक तरी फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपता यावा यासाठीचा प्रयत्न जो आहे तो आतमध्ये मोठ्या गर्दीमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांचा पाहायला मिळतोय। जी निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर आढावाबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।